रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, मी आळंदीच्या अतिशय महत्त्वाच्या अशा ठिकाणी आलो आहे. आपण आळंदीवरती आळंदी दर्शन ही सिरीज सुरू करतो आहोत. आज मी आळंदीच्या माझ्या या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओच्या ठिकाणी आलो आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे माऊली जिथे राहिले, माऊलींचं वास्तव्य जिथे होतं, माऊली जिथे पर्णकुटीमध्ये वास्तव्य करून होते, जिथे अनेक लीला घडल्या, अशा परमपावन क्षेत्री म्हणजे सिद्धबेट या ठिकाणी मी आलो आहे. सिद्धबेटाचं महात्म्य अलंकापुरी महात्म्यामध्ये मोठ्या प्रमाणात वर्णन करण्यात आलं आहे. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन आळंदीच्या या सगळ्या पवित्र ही भूमी अतिशय परमपवित्र अशी भूमी आहे. याला सिद्धबेट असं नाव आहे. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा असं नामदेवराय आपल्या अभंगामध्ये म्हणतात. तर ह्या सिद्धबेटाचं महात्म्य कैलास पर्वता एवढा आहे. आपण या सिद्धबेटाचं महात्म्य जाणून घेऊयात. मी तुम्हाला सगळा आतला परिसर दाखवतो, माऊलींचा इथला वास्तव्याचं स्थान दाखवतो, पर्णकुटीचं स्थान दाखवतो आणि मग आपण इथली कथा पण जाणून घेऊयात. तर चला आपल्या या पहिल्या आळंदी दर्शनाच्या व्हिडिओला म्हणजे सिद्धबेटाच्या दर्शनाला. जेव्हा आपण आळंदीमधील गोपाळपुऱ्यामध्ये पोहोचतो, गोपाळपुऱ्यातनं पुढे येतो, तेव्हा आपल्याला आळंदीतील सिद्धबेटाची ही कमान लागते. आपण कमानीतनं जेव्हा आत जातो तेव्हा आपल्याला घनदाट असे वृक्ष दिसतात. आळंदीच्या इतिहासामधील अत्यंत महत्त्वपूर्ण हे स्थान आहे. याला फक्त ऐतिहासिकच नाही तर पौराणिकही अतिशय महत्त्व आहे. ऐतिहासिक असं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने ही भूमी, हा सिद्धबेटचा परिसर पवित्र झाला आहे. आणि पौराणिक असं तर भगवान शंकरांनी माँ पार्वतीसह इथे वास केला होता. भगवान शंकर माँ पार्वती एकदा भ्रमण करत असताना या जागेवरती उतरले होते आणि त्यावेळी या सिद्धभूमीवरती जेव्हा ते उतरले तेव्हा त्यांना अतिशय आनंद प्राप्त झाला होता. कृतयुगामध्ये या आळंदीला आनंदवन हे नाम होतं आणि या बेटाला सिद्धबेट असं म्हटलं जातं. नामदेवराय आपल्या अभंगामध्ये म्हणतात, आळंदी हे गाव सिद्धभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा, तो सुख सोहळा काय वाणू. तर 84 सिद्धांची ही तपोभूमी आहे. फार पूर्वी मी असं ऐकलं आहे की जगामध्ये फक्त 3 ठिकाणी सिद्धांचा मेळा भरतो. पहिला तो कुरुक्षेत्रावरती, दुसरा म्हणजे गिरनार पर्वतावरती आणि तिसरा जो सिद्धांचा 84 सिद्धांचा मेळा भरतो तो म्हणजे या आनंदवनामध्ये म्हणजेच आळंदीमध्ये. इतकं या स्थानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलंकापुरी महात्म्य जो स्कंदपुराणाचा भाग आहे, सह्याद्री खंडामध्ये हा स्कंदपुराणाचा भाग येतो, त्याच्यामध्ये आळंदीला कृतयुगामध्ये आनंदवन हे नाम का प्राप्त झालं याची माहिती सांगितली आहे. भगवान शंकराला हे स्थान अत्यंत प्रिय आहे. एवढंच काय तर भगवान शंकरांनी या स्थानाला कैलासापेक्षाही अधिक महत्त्व दिल्याचं स्कंदपुराण सांगतं. इतका हा सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे. या संपूर्ण बेटावरती 2 ठिकाणी अजान वृक्ष स्वतः स्वयंभूपणे प्रगट झाले आहेत. अजानाला नाथ संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या ठिकाणी नाथांचा स्पर्श असतो तिथे अजान वृक्ष प्रगटतो. म्हणून या ठिकाणी माऊलींची पर्णकुटी असावी असा एक अंदाज बांधता येतो. आज या अजान वृक्षाच्या जवळच जिथे माऊलींच्या काळातील पुरातन असा पिंपळ वृक्ष आहे, त्या ठिकाणी माऊलींचं छोटेखानी मंदिर बांधण्यात आलं आहे. असं सांगितलं जातं की याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आणि आधी 4ही भावंड राहत असत. व्हिडिओमध्ये पुढे जे दिसत आहेत ते आहेत अजानाचे वृक्ष आणि हे आहे माऊलींचं अतिशय सुंदर मंदिर. इथे माऊलींची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. भगवान दत्तात्रय प्रभूंची मूर्ती आहे. त्यानंतर पांडुरंग रखुमाई आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि ब्रह्मचित्कला मुक्ताई यांच्या पादुकाही आपल्याला बघायला मिळतात. तसेच नाथपंथाचे मूळ असलेले भगवान शिवांचंही इथे स्थान आहे. आळंदीचं सिद्धबेट हे सिद्धक्षेत्र आहे. आपल्याला आळंदीच्या सिद्धबेटाची माहिती किंवा त्याचं महात्म्य कुठवर माहिती आहे तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली हा भाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण स्कंदपुराणानुसार हे स्थान, ही भूमी भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या वास्तव्याचं स्थान आहे. स्कंदपुराणामध्ये असं सांगितलं गेलं आहे की माता पार्वती, भगवान शंकर इथे वास्तव्य करून होते. असं सांगितलं जातं की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा. आता 84 सिद्ध कोण तर याचा जर आपण शोध घेतला तर नाथपंथाच्या या शाखेमध्ये 84 सिद्धांचं महात्म्य सांगण्यात आलंय आणि या 84 सिद्धांचं महात्म्य आळंदीमध्ये आपल्याला विशेष करणं जाणवतं कारण ही भूमी नाथपंथाची भूमी आहे. भगवान आदिनाथ इथे आले आहेत.
या भूमीला आपण माझ्या मागे बघू शकता, इथे अजानाचे वृक्ष आजही अनेक वृक्ष, नदीचा काठ असं सगळं बघायला मिळतं. तर कुबेरगंगा आणि आळंदीची इंद्रायणी असे हे दोन्हीही नद्यांचा संगम इकडे होतो आणि या संगमावरती या बेटा सदृश ही जागा होती. आता खरं तर इथे आधुनिक बांधकाम बघायला मिळतं, त्यामुळे कुठेतरी इथे जागा कमी जाणवते. पण याचा विस्तार, या जागेचा विस्तार केळगावपर्यंत दूरवर होता आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये भगवान शंकराच्या गणांनी म्हणजे सिद्धांनी इथे तप केलं, घनघोर तप केलं होतं. असं सांगितलं जातं की या भूमीच्या खाली अनेक सिद्धांच्या समाध्या आहेत. त्यानंतर या भूमीच्या खाली अनेक शिवलिंग आहेत आणि इथे जो कोणी साधन करतो ते साधन सिद्ध होतं. भगवान शंकरांनी या भूमीला कैलासासम क्षेत्र असं स्वतः म्हटलंय. स्कंदपुराणात हे महात्म्य येतं, सह्याद्री खंडामध्ये हे महात्म्य येतं. आणि आपण माझ्या मागे बघू शकता, ही जी आपल्याला इथे वास्तू दिसते, ही वास्तू सामान्य नसून याच ठिकाणी, याच परिसरामध्ये ज्ञानेश्वर आदी चारही भावंडांची पर्णकुटी होती. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्री इथेच या ठिकाणीच राहत असत, या भागामध्ये राहत असत आणि इथेच या चारही भावंडांचा पालनपोषण त्यांनी केलं होतं. या ठिकाणाचं महात्म्य असं, ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रामध्ये दोन महत्त्वाचे प्रसंग इथे घडले होते. पहिला प्रसंग म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानोबांनी आपल्या पाठीवर मांडे भाजले होते. ताटी उघडा ज्ञानेश्वरा ह्या मुक्ताईच्या अभंगांचं प्रगटीकरण याच ठिकाणी झालं होतं. याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी टाटी लावली होती आणि मग त्यांची समजूत काढण्यासाठी आदिशक्ती ब्रह्मचित्कला मुक्ताईंनी टाटीचे अभंग रचले होते. याच ठिकाणी ज्ञानोबांनी आपल्या पाठीवरती मांडे भाजले होते. आणि सर्वात महत्त्वाचा, ज्ञानेश्वर माऊलींच्या मुक्ताईंच्या चरित्रातील सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे याच ठिकाणी चांगदेवांना मुक्ताईंनी उपदेश केला होता. हे सगळे प्रसंग इथे घडले आहेत. आपण हा जो भाग बघता आहात, हा भाग सामान्य नसून हे प्रत्यक्ष प्रति कैलास आहे असं स्कंदपुराण सांगतं. या भूमीला आनंदवन असं नाम देवांनी दिलं होतं. जेव्हा माँ पार्वतीने या स्थानाबद्दल देवांना विचारलं होतं तर त्यांनी सांगितलं हे आनंदवन आहे, ही आनंद देणारी भूमी आहे. म्हणून आळंदीला अलंददाती ती आळंदी असं म्हटलं जातं, कारण ती नित्य आनंद देते. आणि ते आनंद कुठवर देते तर साधकांनी पुरे म्हणेपर्यंत ते आनंद देते. तर अशी ही आळंदीतील अतिशय सिद्ध भूमी आहे. बहुतेक लोक आळंदीला येतात, ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतात आणि परततात. पण प्रत्येकाला हे स्थान माहिती नाही, म्हणून आपला हा सगळा व्हिडिओचा प्रपंच. तर आपण जेव्हा कधी आळंदीत याल तर नक्की या सिद्धभूमीला येऊन इथे काही क्षण थांबा, कारण या भूमीमध्ये माऊलींच्या वास्तव्याची, चैतन्याची प्रचिती आजही येते. आजही हजारो साधक इथे साधना करतात. आजही अनेक सिद्ध इथे वास्तव्य करून आहेत. फक्त गरज आहे ती म्हणजे आपल्या अंतःकरण शुद्धीची. जो अंतःकरण शुद्ध करून या भूमीमध्ये येतो त्याला इथे आजही चैतन्याची प्रचिती येते आणि याला अनेक संतांनी दुजोरा दिला आहे. तर मी तुम्हाला ही सगळी भूमी दाखवतो. इथे काही सिद्धांच्या समाध्या आजही बघायला मिळतात. तर हा असा दिव्य परिसर आणि या व्हिडिओच्या माध्यमातनं, या आळंदी दर्शनाच्या माध्यमातनं ह्याच अनेक स्थानांचं दर्शन आपण करणार आहोत. तर मी तुम्हाला यानंतर सगळा हा परिसर दाखवतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या या कुटीच्या स्थानाचं आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा आपण मग वळतो सिद्धबेटाच्या मूळ स्थानाकडे, सिद्धबेटाच्या परिसराकडे. या परिसरामध्ये आजही आपल्याला अनेक झाडं बघायला मिळतात. केळगाव ग्रामपंचायतीने इथे अतिशय सुंदर असं माऊलींच्या पर्णकुटीची प्रतिकृती तयार केली आहे. आपण आतमध्ये जेव्हा जातो आणि ही पर्णकुटी बघतो तेव्हा आपल्याला अतिशय सुंदर माऊलींचं, इतर भावंडांचं आणि विसोबा खेचरांचं म्युरल बघायला मिळतं. या मूर्त्यांमध्ये आपल्याला पाठीवर मांडे भाजण्याचा प्रसंग जिवंत करून दाखवण्यात आला आहे. अतिशय सुंदर आणि बघण्यासारखं हे आहे. तो प्रसंग असा की एक दिवस निवृत्तीनाथांना मांडे खायचे असतात. ते चिमुकल्या मुक्ताईला ते सांगतात. मांडे बनवण्यासाठी मातीचं मडकं लागतं, त्यामुळे मुक्ताई मातीचं मडकं आणायला गावात जातात. पण आळंदीतील विसोबासाठी हे मुक्ताईंना मडकं मिळू देत नाही आणि अपशब्द बोलून त्यांना परत पाठवतात. ज्ञानोबांना हे सगळं कळतं तेव्हा ज्ञानोबा म्हणतात की आपल्याला मांडे भाजायला मडक्याची गरज नाही, तू माझ्या पाठीवर मांडे भाज. आणि मग मुक्ताई ज्ञानोबांच्या पाठीवरती मांडे भाजतात आणि हा दिव्य चमत्कार विसोबा दुरून बघतात आणि मग ज्ञानोबांना, चारी भावंडांना शरण येतात. असा हा दिव्य प्रसंग याच ठिकाणी घडला होता. आपण जेव्हा पुढे जातो तर सिद्धबेटामध्ये आपल्याला अतिशय पुरातन असं पिंपळाचं झाड दिसतं. या झाडाचं महात्म्य अनन्यसाधारण आहे.
कारण हा पिंपळ वृक्ष माऊलींच्या काळापासून इथे उभा आहे. माऊलींच्या जीवनचरित्रामध्ये पिंपळाला विशेष महत्त्व आहे. एक म्हणजे सुवर्ण पिंपळ आणि हा दुसरा म्हणजे सिद्धबेटातील दिव्य पिंपळ. पिंपळाच्या अगदी बाजूलाच आपल्याला अजानाची बाग दिसते. हे अजान वृक्ष कोणी लावले नाहीत, तर माऊलींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये हे सगळे अजान वृक्ष स्वतःहून प्रगट झालेले आहेत. असं या विशेष अजान वृक्षाचं महात्म्य माऊलींच्या चरित्रामध्ये आपल्याला अनुभवायला येतं. पुढे सिद्धबेटामध्ये चालत गेल्यावर आपल्याला घनदाट असे वृक्ष दिसतात. असं सांगितलं जातं की या प्रत्येक वृक्षामध्ये, या प्रत्येक दगडामध्ये सिद्धांचा वास आहे. स्कंद पुराणातील अलंकापुरी महात्म्य सांगतं की कुबेराने या जमिनीखाली, या सिद्ध बेटाखाली कोटी शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. येथे अनेक सिद्ध, महासिद्ध गुप्त रूपाने वास करून राहतात. या अजान वृक्षाच्या खाली, या सिद्ध बेटामध्ये जो कोणी साधन करतो त्याला दिव्य साक्षात्कार झाला आहे, असा इतिहास सांगतो. या ठिकाणी अनेक समाध्या आहेत. त्यापैकी एक गुप्त आणि अतिशय प्राचीन अशी समाधी आपण बघतो आहोत. आपण जेव्हा अजान बागेमध्ये पुढे जातो, तेव्हा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी अनेक अजानाचे वृक्ष मिळतात. हेही वृक्ष स्वयंभू आहेत, कुणी लावलेले नाहीत. या वृक्षांच्या मध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा झाडांच्या अगदी मधोमध आपल्याला 2 दिव्य समाधी बघायला मिळतात. या समाध्या कोणाच्या आहेत, हे सिद्ध कोण होते, त्यांचं नाव काय होतं, याची काहीही माहिती आज उपलब्ध नाही. पण एका सत्पुरुषांनी सांगितलं आहे की ह्या दोन्हीही समाध्या नाथपंथी सिद्धांच्या समाध्या आहेत. म्हणून या सिद्धांच्या समाध्याजवळच आपल्याला अनेक अजानाचे वृक्ष बघायला मिळतात. याचं वैशिष्ट्य असं की या समाधीवरती वेटोळा घातलेला नाग बघायला आपल्याला मिळतो. असं हे दिव्य समाधीचं क्षेत्र. या समाध्या आज आपल्याला दुर्लक्षित जरी दिसत असल्या, तरीही या समाध्या आपल्याला या सिद्धबेटाचं महात्म्य आजही सांगत आहेत. या सिद्धबेटामध्ये अशा अनेक गुप्त समाध्या जमिनीखाली आहेत आणि याचा अनुभव अनेक साधकांनी, अनेक सत्पुरुषांनी घेतला आहे. त्यानंतर आपण येतो नदीकाठी असलेल्या अतिशय जुन्या, अतिशय पुरातन आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा मंदिरामध्ये. आपण बघू शकतो इंद्रायणी मातेचा हा भव्य तीर. या तीरावरती नदीच्या पात्रामध्ये पांडुरंगाचं एक अतिशय महत्त्वपूर्ण मंदिर इथे आहे. लोककथेनुसार हे मंदिर प्रत्यक्ष चांगदेव महाराजांनी स्थापन केलं होतं. ज्ञानोबांसाठी, आपल्या आजेगुरूंसाठी त्यांनी प्रत्यक्ष पांडुरंगाची इथे स्वतः स्वहस्ते स्थापना केली होती. नंतरच्या काळात मूळ मूर्ती जीर्ण झाल्यामुळे कुणीतरी नवीन मूर्ती इथे स्थापन केली होती. पण या मंदिराची स्थापना, या मंदिराची निर्मिती ही चांगदेव महाराजांनी केल्याचं सांगितलं जातं. या मंदिराबद्दल एक चमत्कारी गोष्ट सगळ्या साधकांना अनुभवायला आलेली आहे. ती म्हणजे या मंदिराला असलेल्या गोमुखाला जर आपण उजवा कान लावला, तर आपल्याला विविध नादांचं श्रवण होतं असं सांगितलं जातं. मी स्वतः पाण्यात उतरून जेव्हा त्या गोमुखाला कान लावला, तेव्हा मलाही त्याची काहीशी अनुभूती आली. मित्रांनो, मी आता इंद्रायणी मातेच्या पात्रामध्ये असलेल्या या अतिशय पुरातन अशा मंदिरामध्ये आहे. या मंदिराचं महात्म्य, या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की असं सांगितलं जातं की स्वतः चांगदेव महाराजांनी इथे पांडुरंगाची, एकट्या पांडुरंगाची स्थापना केली होती. आणि असं सांगितलं जातं की हे जे गोमुख आहे, या गोमुखाला कान लावलं तर आपल्या श्रद्धेनुसार विविध नादांचं इथे श्रवण होतं. प्रत्येकाला वेगवेगळी अनुभूती येते. कुणाला मृदुंगाची, कुणाला नामाची अशी वेगळी प्रचिती येते, वीणेची प्रचिती येते. तर मला इथे एक वैशिष्ट्यपूर्ण नाद ऐकू आला. तो माझा व्यक्तिगत असा अनुभव आहे. तर असं हे प्राचीन मंदिर, मी तुम्हाला मंदिरही दाखवतो. या मंदिराचंही महात्म्य आळंदीच्या इतिहासामध्ये, सिद्ध बेटाच्या इतिहासामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. तर आपण मंदिर बघूयात. आपण बघू शकतो मंदिराचं गोमुख. आणि जेव्हा मी वरती गेलो तेव्हा मंदिरामध्ये पांडुरंगाची अतिशय सुंदर मूर्ती बघायला मिळाली. या मंदिराचं बांधकाम निदान 200 ते 250 वर्ष जुनं असावं असा अंदाज आहे. आपण बघू शकतो सुंदर असे कमलासनावर उभे असलेले पांडुरंग. पांडुरंगाची ही मूर्ती जुनी नाही, तर ही मूर्ती अलीकडच्या काळात कुणीतरी स्थापन केलेली आहे. पांडुरंगाचं दर्शन करून जेव्हा आपण बाहेर येतो, तेव्हा आपल्याला इंद्रायणी मातेचं अतिशय अथांग आणि सुंदर असं पात्र बघायला मिळतं. पण दुर्दैवाची बाब अशी की ऐतिहासिक असलेली ही इंद्रायणी माता, जिच्या काठी तुकोबा आणि ज्ञानोबा विसावले आहेत, ती आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. आणि आपण सगळे लोक याबद्दल उदासीन आहोत, हे त्यापेक्षा जास्त मोठं दुर्दैव. आपण माऊलींच्या चरणी प्रार्थना करू की लवकरच ही इंद्रायणी माता ही प्रदूषणमुक्त होईल. या सिद्धबेटामध्ये वारकरी संप्रदायातील एका थोर महापुरुषाची समाधी पण आहे.
ते म्हणजे साखरे महाराजांच्या परंपरेतील मूळ पुरुष आद्य साखरे महाराज. हे साखरे महाराज ज्ञानेश्वर माऊलींचे अनन्य भक्त होते आणि म्हणूनच त्यांनी समाधी पण या सिद्धबेटामध्ये घेतली होती. यांनी आजीवन ज्ञानेश्वरीची सेवा केली आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्या शिष्य परिवारालाही ही सेवा अविरतपणे करायला सांगितली आणि ती आजही अखंडपणे सुरू आहे. असे हे साखरे महाराजांचं स्थान. पुढे आपल्याला या सिद्धबेटामध्ये अतिशय अधिकारी आणि माऊलींचे निस्सीम भक्त असलेले राघवदास स्वामी यांची समाधी बघायला मिळते. या समाधीचं, या सत्पुरुषांचं महात्म्य अतिशय दिव्य असं होतं. हे पुण्यामधले रहिवासी आणि आपल्या कुटुंबासह एका लग्नासाठी ते आळंदीत आले होते. लग्न समारंभ झाल्यानंतर ते ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला गेले. समाधीवर डोकं ठेवल्याक्षणी त्यांना आत्मानुभूती मिळाली. त्यांना प्रखर असं वैराग्य प्राप्त झालं आणि त्यानंतर मग त्यांनी आपल्या प्रपंचाचा, आपल्या परिवाराचा, आपल्या कुटुंबाचा त्याग केला आणि ते आळंदीतच राहू लागले. ते याच ठिकाणी पर्णकुटी करून सिद्धबेटात राहत असत. कधीकधी ते वेळ मिळाला तर भिक्षेला जात असत. भिक्षेमध्ये अन्न न मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती ढासाळू लागली आणि करुणाब्रह्म असलेल्या ज्ञानोबांना, कृपासिंधू ज्ञानोबांना त्यांची काळजी वाटली. तेव्हा माऊलींनी पुजाऱ्यांना दृष्टांत केला आणि त्यांना सांगितलं की माझ्या नैवेद्याचं ताट सिद्धबेटातील राघवदास स्वामींना घेऊन जा. आणि त्यानंतर मग पुजाऱ्यांकडनं माऊलींचं नैवेद्याचं ताट महाराजांकडे यायला लागलं. असे हे अतिशय श्रेष्ठ सत्पुरुष आळंदीमध्ये होते. आळंदीच्या या सिद्धबेटामध्ये राहत असत आणि नंतर मग या सिद्धबेटामध्येच ते समाधिस्थ झाले. ही त्यांची दिव्य समाधी, हा स्वामी महाराजांचा फोटो. स्वामी महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झाल्यावर त्यांचं हे चरित्र श्रवण केल्यानंतर मलाही त्यांचा फोटो बघून अतिशय धन्यता वाटली. ज्ञानेश्वर माऊली हे कसे करुणाब्रह्म आहेत, कृपासिंधू ज्ञानोबा आपल्या भक्तांचा प्रतिपाळ कसा करतात, याचे अतिशय सुंदर आणि उत्तम असं उदाहरण. तर मित्रांनो, असा हा आळंदीतला अत्यंत महत्त्वपूर्ण भाग, ज्याला सिद्धबेट असं म्हणतात, अलंकापुरी महात्म्यामधील सिद्धबेटाच्या या एकंदरीत सगळ्या इतिहासामध्ये, त्याच्या महात्म्यामध्ये, त्याच्या स्थानाविषयी जे जे सांगितलं गेलं आहे, खरं पाहता कालाच्या दृष्टीने आज ते सगळं आपल्याला अनुभवायला मिळत नसलं तरीही ती जागा, ते स्थान आजही अबाधित आहे. आपण जेव्हा कधी आळंदीत याल तेव्हा या स्थानी येऊन माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या क्षेत्राला नक्की भेट द्या, इथे नतमस्तक व्हा. आपल्याला इथल्या अजान वृक्षाखाली बसून नक्कीच चैतन्याची अनुभूती येईल. असं हे सुंदर आणि सिद्ध स्थान आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. नमस्कार.